आता सिंपल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सोपे किंवा साधे. सिंपल हा शब्द सिम्प्लिफाय या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. सिंपल म्हणजे सोपे, अवघड नसलेले किंवा समजायला आणि करायला सहज असलेले. तसेच जे अतिशय साधे, दिखाऊपणा नसलेले आणि सरळ असते त्यासाठीही सिंपल वापरतात. इंग्लिश मीनिंग इझी टू अंडरस्टँड ऑर डू. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस क्वेश्चन इज सिम्पल अँड कॅन बी सॉल्व्ड क्विकली इफ यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट प्रॉपरली. हा प्रश्न सोपा आहे आणि योग्य संकल्पना समजली तर पटकन सोडवता येतो. इथे सिंपल म्हणजे प्रश्न अवघड नाही. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ सिंपल इज ए इझी, बी प्लेन, सी डिफिकल्ट, डी क्लिअर. आता सिम्पली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ साधेपणे, सोप्या रीतीने. सिम्पली हा शब्द सिम्प्लिफाय या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सिम्पली म्हणजे साधेपणे, सोप्या पद्धतीने किंवा कोणतीही गुंतागुंत न करता. तसेच काही वेळा फक्त किंवा केवळ असा अर्थही दर्शवण्यासाठी सिम्पली वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ सिम्पल मॅनर, इझिली. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, एक्सप्लेन द आन्सर सिम्पली सो दॅट इवन बिगिनर्स कॅन अंडरस्टँड इट विदाउट एनी कन्फ्युजन. उत्तर साधेपणे समजावून सांगा जेणेकरून अगदी नवशिखांनाही ते सहज समजेल. इथे सिम्पली म्हणजे सोप्या पद्धतीने समजावून सांगा. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अपोजिट ऑफ सिम्पली, ए इझिली, बी क्लिअरली, सी कॉम्प्लेक्सली, डी प्लेनली. आता सिम्प्लिसिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ साधेपणा किंवा सोपेपणा. सिम्प्लिसिटी हा शब्द सिम्प्लिफाय या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा किंवा सोपेपणा, म्हणजेच जे समजायला, करायला किंवा दिसायला सोपे आणि सरळ आहे. तसंच दिखाऊपणा नसलेले, स्वच्छ आणि स्पष्ट असणे यालाही सिम्प्लिसिटी म्हणतात. इंग्लिश मीनिंग द क्वालिटी ऑफ बीइंग सिम्पल ऑर इझी. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, I like the simplicity of this design because it is clean, clear and easy to understand. मला या डिझाईनचा साधेपणा आवडतो कारण ते स्वच्छ, स्पष्ट आणि समजायला सोपे आहे. इथे सिम्प्लिसिटी म्हणजे साधे आणि सोपे डिझाईन. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. साधेपणा मीन्स ए सिम्पल, बी सिम्पली, सी सिम्प्लिफाय, डी सिम्प्लिसिटी. आता प्युरिफाय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ शुद्ध करणे. प्युरिफाय हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. प्युरिफाय म्हणजे एखादी अशुद्ध किंवा घाण असलेली गोष्ट स्वच्छ करून शुद्ध बनवणे. पाणी, हवा, मन किंवा धातू यांमधील अशुद्धता काढून त्यांना स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग आहे टू मेक समथिंग प्युअर ऑर क्लीन. आता सिनोनिम्स पाहूया. क्लीन, पर्ज, रिफाईन. हे शब्द स्वच्छ करणे किंवा शुद्ध करणे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. पल्यूट, डर्टी, कंटॅमिनेट. हे शब्द घाण करणे किंवा अशुद्ध करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस प्लांट प्युरिफाईज द एअर बाय रिमूव्हिंग हार्मफुल गॅसेस अँड मेकिंग द एन्व्हायरमेंट हेल्थियर. हे झाड हानिकारक वायू काढून हवा शुद्ध करते आणि वातावरण अधिक निरोगी बनवते. इथे प्युरिफाईज म्हणजे हवा स्वच्छ करते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. प्युरिफाय मीन्स ए डर्टी, बी मेक प्युअर, सी ब्रेक, डी हाईड. आता प्युअर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ शुद्ध किंवा स्वच्छ. प्युअर हा शब्द प्युरिफाय या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. प्युअर म्हणजे शुद्ध, ज्यामध्ये कोणतीही घाण, अशुद्धता किंवा मिश्रण नसते. तसेच स्वच्छ, नैसर्गिक आणि मनाने चांगले असणे यासाठीही प्युअर वापरला जातो.
आता इंग्लिश मीनिंग पाहूया. क्लीन अँड नॉट मिक्स्ड विथ एनिथिंग एल्स. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस इज प्युअर वॉटर दॅट इज सेफ टू ड्रिंक बिकॉज इट हॅज नो इम्प्युरिटीज ऑर हार्मफुल सबस्टन्सेस. हे शुद्ध पाणी आहे जे पिण्यासाठी सुरक्षित आहे कारण त्यात कोणतीही अशुद्धता नाही किंवा हानिकारक पदार्थ नाहीत. इथे प्युअर वॉटर म्हणजे स्वच्छ आणि शुद्ध पाणी. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ प्युअर: ए क्लीन, बी क्लिअर, सी इम्प्युअर, डी नॅचरल. आता प्युअरली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शुद्धपणे किंवा पूर्णपणे. प्युअरली हा शब्द प्युरिफाय या शब्दाचा ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. प्युअरली म्हणजे शुद्धपणे, फक्त किंवा कोणत्याही मिश्रणाशिवाय केलेले. एखादी गोष्ट केवळ एका कारणावर किंवा पूर्ण सत्यावर आधारित असेल तर तिथे प्युअरली वापरतात. इंग्लिश मीनिंग पाहूया. कम्प्लिटली ऑर ओनली इन अ प्युअर मॅनर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दिस इज प्युअरली अ मिस्टेक अँड देअर वॉज नो इंटेन्शन बिहाइंड इट. ही पूर्णपणे चूक आहे आणि यामागे कोणताही हेतू नव्हता. इथे प्युअरली म्हणजे पूर्णपणे, फक्त. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. प्युअरली मीन्स: ए पार्टली, बी कम्प्लिटली, सी स्लोली, डी वीकली. आता प्युरिटी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: शुद्धता. प्युरिटी हा शब्द प्युरिफाय या शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. प्युरिटी म्हणजे शुद्ध असण्याची अवस्था, म्हणजेच ज्यामध्ये कोणतीही अशुद्धता, घाण किंवा वाईटपणा नाही. हा शब्द पाणी, हवा तसेच मनाच्या चांगुलपणासाठीही वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: द स्टेट ऑफ बीइंग प्युअर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, एव्हरीवन ॲडमायर्ड हर प्युरिटी ऑफ हार्ट बिकॉज शी वॉज काइंड, ऑनेस्ट अँड ऑलवेज हेल्प्ड अदर्स. तिच्या मनाच्या शुद्धतेचे सर्वांनी कौतुक केले कारण ती दयाळू, प्रामाणिक होती आणि नेहमी इतरांना मदत करत होती. इथे प्युरिटी ऑफ हार्ट म्हणजे मनाचा चांगुलपणा. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. सिनोनिम ऑफ प्युरिटी: ए डर्टीनेस, बी पोल्युशन, सी क्लेनलीनेस, डी नॉईस. आता आपण अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ मेथड ऑफ पर्सुएशन यूजिंग अ कॉम्बिनेशन ऑफ रिवॉर्ड अँड पनिशमेंट. मराठी मीनिंग: प्रोत्साहन आणि शिक्षा या दोन्ही उपायांचा वापर करून एखादी व्यक्ती योग्य मार्गावर ठेवण्याची पद्धत. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही करायला भाग पाडण्यासाठी किंवा योग्य मार्गावर ठेवण्यासाठी दोन्ही गोड रिवॉर्ड आणि कडक पनिशमेंट उपाय वापरले जातात तेव्हा अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द टीचर यूज्ड अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच टू मेंटेन डिसिप्लिन इन द क्लास. अर्थ: शिक्षकाने वर्गात शिस्त राखण्यासाठी प्रोत्साहन आणि शिक्षा दोन्ही उपाय वापरले. स्पष्टीकरण: दोन्ही उपायांचा वापर करून शिस्त ठेवली गेल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द गव्हर्नमेंट अडॉप्टेड अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच टू रिड्यूस पोल्युशन. अर्थ: सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन आणि शिक्षा दोन्ही उपाय वापरले. स्पष्टीकरण: प्रोत्साहन आणि शिक्षा दोन्ही वापरल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच म्हणजे प्रोत्साहन आणि शिक्षा वापरून योग्य मार्गावर ठेवणे. अर्थ: अ मेथड ऑफ पर्सुएशन यूजिंग अ कॉम्बिनेशन ऑफ रिवॉर्ड अँड पनिशमेंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ कॅरेट अँड स्टिक अप्रोच या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए फक्त शिक्षा देणे, बी फक्त प्रोत्साहन देणे, सी प्रोत्साहन आणि शिक्षा दोन्ही वापरून योग्य मार्गावर ठेवणे, डी निष्क्रिय राहणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण अ ब्लेसिंग किंवा बून इन डिस्गाईज हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: समथिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट बट टर्न्स आउट टू बी गुड. मराठी मीनिंग: जी गोष्ट सुरुवातीला वाईट वाटते पण नंतर फायदेशीर ठरते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी घटना किंवा गोष्ट सुरुवातीला वाईट वाटते पण नंतर ती तुम्हाला काहीतरी चांगले देते तेव्हा अ ब्लेसिंग किंवा बून इन डिस्गाईज ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1.
लूजिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज ॲज इट लेड हिम टू स्टार्ट हिज ओन बिझनेस. अर्थ, ती नोकरी गमावणे सुरुवातीला वाईट वाटले, पण त्याचा त्याला फायदा झाला, त्यामुळे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. स्पष्टीकरण: सुरुवातीला वाईट वाटली पण नंतर चांगले बदल घडल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. हर ॲक्सिडेंट टर्न्ड आउट टू बी अ ब्लेसिंग इन डिस्गाईज ॲज इट मेड हर रिथिंक हर प्रायोरिटीज. अर्थ, तिचा अपघात सुरुवातीला वाईट वाटला पण नंतर फायदेशीर ठरला, कारण त्याने तिला तिच्या प्राधान्यांचा विचार करायला लावले. स्पष्टीकरण: सुरुवातीला वाईट वाटले पण नंतर चांगले बदल घडल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ ब्लेसिंग किंवा बून इन डिस्गाईज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? सुरुवातीला वाईट वाटणारी गोष्ट जी नंतर फायदेशीर ठरते. इंग्लिश मीनिंग: समथिंग दॅट सीम्स बॅड ॲट फर्स्ट बट टर्न्स आउट टू बी गुड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ ब्लेसिंग किंवा बून इन डिस्गाईज या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. नेहमी वाईट गोष्ट. बी. सुरुवातीला वाईट वाटणारी गोष्ट जी नंतर फायदेशीर ठरते. सी. काहीच बदल न होणारी गोष्ट. डी. सतत त्रासदायक गोष्ट. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला वाटले आहे की एखादी व्यक्ती अगदी शांत किंवा सामान्य दिसते, पण अचानक ती काहीतरी अप्रत्याशित किंवा मोठं साधते? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण डार्क हॉर्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ पर्सन हू इज नॉट वेल नोन बट अनएक्सपेक्टेडली सक्सीड्स ऑर शोज टॅलेंट. मराठी मीनिंग: अशी व्यक्ती जी अगदी सामान्य किंवा अपरिचित दिसते पण अचानक मोठं यश मिळवते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती अगदी शांत किंवा अनपेक्षित असते पण नंतर तिच्या क्षमतेचा किंवा यशाचा अंदाज लावता येत नाही, तेव्हा अ डार्क हॉर्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही वॉज अ डार्क हॉर्स इन द कॉम्पिटिशन अँड वन द फर्स्ट प्राइज. अर्थ, तो स्पर्धेत अप्रत्याशित विजेता ठरला आणि प्रथम पारितोषिक जिंकले. स्पष्टीकरण: सर्वांना त्याच्याबद्दल फारसे माहिती नव्हते, त्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द न्यू स्टुडंट टर्न्ड आउट टू बी अ डार्क हॉर्स इन चेस. अर्थ, नवीन विद्यार्थी चेसमध्ये अप्रत्याशित विजेता ठरला. त्याचे कौशल्य सुरुवातीला दिसले नव्हते पण नंतर दिसले झाले, म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ डार्क हॉर्स बरोबर अप्रत्याशितपणे यशस्वी व्यक्ती. अर्थ, अ पर्सन हू इज नॉट वेल नोन बट अनएक्सपेक्टेडली सक्सीड्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ डार्क हॉर्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. अप्रत्याशितपणे यशस्वी व्यक्ती. बी. जास्त माहिती असलेली व्यक्ती. सी. त्रासदायक व्यक्ती. डी. नेहमी स्पष्ट असलेली व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा.